नमस्कार मित्रांनो, आज भारतीय संगीत विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय गायनाची दिग्गज गायिका, स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे आज 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. 8 दशकाहून अधिक काळ आपल्या मधुर आवाजाने कोट्यावधी रसिकांच्या मनावर राज्य करणारा हा स्वर आज कायमचा थांबला. आशा भोसले एक नाव, एक आवाज, एक इतिहास, ज्यांनी 1100 पेक्षा अधिक गाणी 200 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाऊन संपूर्ण जगाला आपल्या सुराने मंत्रमुग्ध केले. लावणी असो, गझल असो, पॉप असो किंवा भजन, प्रत्येक प्रकारच्या त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आशाताईचा संपूर्ण जीवन प्रवास, त्यांचे अमूल्य योगदान, पुरस्कार आणि सन्मान आणि परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे. आशाताई भोसले यांना भावपूर्व श्रद्धांजली. चला तर मग सुरुवात करूया. आशाताई भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933. त्यांचे जन्मस्थान सांगली, महाराष्ट्र या राज्यामध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव आशा दीनानाथ मंगेशकर. त्यांच्या वडिलाचे नाव दीनानाथ मंगेशकर. ते एक प्रसिद्ध नाटककार आणि गायक होते. भगिनी म्हणजे त्यांच्या बहिणी लता मंगेशकर भारताच्या गानकोकिळा म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. लहानपणापासूनच संगीताचे संस्कार घरातूनच त्यांना मिळाले. वडिलाच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे अतिशय लहान वयातच त्यांनी गायन सुरू केले. त्यांचे पहिले गाणे 1943 मध्ये आले. त्या गाण्याचा चित्रपट होता माझा बाळ. गाणे होते चला चला नवा बाळा. त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान, जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 मध्ये मिळाला. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार हा आशाताई भोसले यांना मिळाला. त्यानंतर पद्मविभूषण 2008 मध्ये त्यांना मिळाला. हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 मध्ये मिळाला. हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानंतर फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार त्यांना 2001 मध्ये मिळाला. आता आपण त्यांचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघूयात. 1981 मध्ये चित्रपट उमराव जान, ज्याचे गाणे दिल चीज क्या है. त्यानंतर 1986 चित्रपट इल्जात, त्यांचे गाणे मेरा कुछ सामना यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर जागतिक विक्रम गिनीज रेकॉर्ड त्यांचा 2011 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली की जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून. 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी रेकॉर्ड केली व 1100 पेक्षा अधिक गाणी त्यांच्या नावावरती आहे. त्यांचे विशेष वैशिष्ट्य आणि योगदान. संगीतातील विविधता. आशाताईचा आवाज हा सर्व प्रकारच्या गाण्यासाठी योग्य होता, जसे की शास्त्रीय संगीत, गझल, पॉप, भजन, लावणी. प्रसिद्ध संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले, ज्यामध्ये O.P. नय्यर, R.D. बर्मन या दोघांसोबतची गाणी आजही सुपरहिट आहेत. ग्रॅमी नामांकन. 1997 मध्ये लेगसी अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड्स याने नामांकन त्यांचे करण्यात आले. असे नामांकन करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पार्श्वगायिका ठरल्या. त्यांचे आत्मचरित्र आशा भोसले अ लाईफ इन अ म्युझिक, हे आत्मचरित्र लिहिलेले लेखक आहेत रम्या शर्मा. परीक्षेसाठी महत्त्वाचे वन लायनर जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पहिली लावणी बुगडी माझी सांगडी ग, चित्रपट होता सांगते एका. मानद डॉक्टरेट अमरावती विद्यापीठ, जोधपूर राष्ट्रीय विद्यापीठ. आणि त्यांचे टोपण नाव आशाताई. त्यांची कारकिर्दी 1943 पासून सुरू झाली तर 80 वर्ष सक्रिय आणि
आत्ता त्यांचा 12 एप्रिल 2026 मध्ये मृत्यू झाला, हेही लक्षात ठेवा. काही आपण आता क्विक रिव्हिजन करूया. त्यांचा जन्म 1933 सांगली, महाराष्ट्र. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर, बहीण लता मंगेशकर. दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना 2000 मध्ये मिळाला. पद्मविभूषण 2008, महाराष्ट्र भूषण 2011 आणि गिनीज रेकॉर्डमध्ये त्यांची नोंदणी करण्यात आली 2011 मध्ये. आणि 1100 पेक्षा त्यांची गाणी, आणि आपण वरती बघितले होते की 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी ती गाणी गायलेली आहेत. आणि त्यांचा मृत्यू 12 एप्रिल 2026. तर मित्रांनो, आपण आशाताई भोसले यांचा जीवनाचा प्रेरणादायी प्रवास पाहिला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे त्या जगाला एक महान गायिका बनल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि भेटूया पुढील क्लासमध्ये. थँक्यू.